आदरणीय शरद पवार साहेब हे गेली 60 वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीतलं एक महत्त्वाचं प्रमुख नाव आहे। देशामध्ये सर्वात ज्येष्ठ वरिष्ठ असे आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व आहे। एक सेवेनं राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद असलेले खरे दोन नेते महाराष्ट्रात होते, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरद पवार। पवार साहेबांची सभा ही सगळ्यासाठीच दिशादर्शक असते। आज इथं सभा झाल्यानंतर शेवगावमधलं मतदारसंघामध्ये नक्कीच जे तरुण आहेत त्यांना उत्स्फूर्त देणारी ही सभा असते। जे शेतकरी शेतमजूर आहेत त्यांना दिशा ठरवणारी ही सभा असते आणि या सभेचा नक्कीच मला मोठा फायदा होतो। पवार साहेबांनी आज शेतकऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा जो आहे तो मांडला आहे। भाजपने देखील आज जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव जरी देता आला नाही तरी त्यामध्ये जो काही फरक राहील त्याचा जे फरक जो आहे तो खात्यावर देण्याचं जाहीरनाम्यामध्ये। आता भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्याच्या बाबतीत किती घोषणा केल्या तर मुळात शेतकऱ्यांचा विश्वास बसला पाहिजे। कारण साधारणतः आता आपण सांगितलं तर उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार असताना महाविकास आघाडीनेच पवार साहेबांनी जाहीर केलं होतं 2 लाखाची सरसकट माफी शेतकऱ्यांना द्यायची, कर्जमाफी ती दिली आणि 50,000 रुपये नियमितपणानं कर्ज फेडण्याला प्रोत्साहनपर द्यायचे होते। त्यातल्या निम्मे लोकांना मिळाले, परंतु राजकारण बदललं, सरकार बदललं, ते पैसे आजही सरकारने दिलेले नाहीत। भारतीय जनता पक्षच आज म्हणतं की आम्ही बाबा इतके आम्ही पैसे देऊ शकलो नाहीत तर फरकाची रक्कम देऊ। आता हा बुडीत खात्याचा चेक आहे, बुडीत खात्याच्या चेकवरती किती विश्वास ठेवायचा हे शेतकऱ्यांना नक्की समजतं। आज तुमच्या सभेमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, काही नगरसेवक आहे, दिवसेंदिवस तुमची ग्राउंडवर ताकद वाढत चालली, कसं पाहता तुम्ही? नाही, आज फार मोठी माझ्या मतदारसंघातली घटना आहे। शेवगाव नगर परिषदच्या भारतीय जनता पक्षाच्या 5 नगरसेवकांनी एकत्रितपणानं आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। अत्यंत ताकद देणारी घटना आहे। निश्चितपणाने हे 5 नगरसेवकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबाचं पाठबळ हे वाढणार आहे। शरद पवार म्हणजे परिवर्तन यावेळेस होईल का परिवर्तन? नक्कीच महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशाच्या राजकारणाचा अंदाज ज्याला परफेक्ट होतो त्यातलं नेतृत्व म्हणजे पवार साहेब आहे। ते ज्या ठिकाणी शक्यता नाही तर 100% परिवर्तन होणार आहे त्याच ठिकाणी ते परिवर्तन करा हा शब्द वापरतात, म्हणजे नक्कीच तिथं परिवर्तन होणार आहे। सभा झाली शरद पवार साहेबांची, पवार साहेबांची सभा झाली, एक वातावरण निर्माण तयार होतं, आज कसं वाटतं म्हणजे सभेत? या विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापासूनच लोकसभेच्या निकालापासून ह्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांची फार मोठी प्रचंडाची समर्थनासाठी लाट होती। हे आपण लोकसभेच्या निकालात पाहिलं आणि त्याच्यापेक्षाही तीव्र लाट ह्या विधानसभेच्या निवडणुकीत पवार साहेबांच्या मागं हा महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहील याचा निकाल आपल्याला 23 तारखेला 100% कळेल। जे लोक उत्साहित होते आज त्यांची अजून उत्साह वाढून साहेबांचे 2 शब्द ऐकून आम्ही उत्साहित पूर्णपणे अजून झालो आणि अजून मेहनतीने अजून जिद्दीने ह्या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान आपल्या उमेदवारांना कसं होईल यासाठी संपूर्ण मतदारसंघ या ठिकाणी प्रयत्न करेल। 2 तालुके आहेत, 4 एक मोठे नाव असे उमेदवार आहेत, ओबीसी मराठा असंही गणित चाललेलं असतं, कसं पाहतं सगळ्या याच्यामध्ये? उमेदवार किती आहेत ह्यापेक्षाही मला वाटतं आपल्या उमेदवाराच्या मागे दोन्ही तालुके खंबीरपणे उभा आहेत। आम्ही समोर कोण उभा आहे, कसं उभा आहे ह्यापेक्षाही कोणावर टीका टिप्पणी राजकारणाचा भाग आहे। परंतु ह्या मतदारसंघाने पाहिले की त्याच्यातल्या 2 प्रमुख उमेदवारांना 10-10 वर्ष ह्या मतदारसंघाने प्रचंड मोठी 10-10 वर्ष संधी दिली, परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी ठोस काम झालं नाही। आपण जायकवाडीचं पाणी जसं आपण नेहमी म्हणतो की शेवगावच्या एका घरावरनं आपण बघितलं तर जायकवाडीचं पाणी त्या ठिकाणी दिसतं, परंतु ते ह्या शेवगाव शहरात राहणाऱ्या लोकांच्या घशात सुद्धा ते पाणी पोहोचत नाही। ही लज्जास्पद बाब आहे। 10-10 वर्ष दोन्ही कुटुंबांनी सत्ता भोगली, आता ते या ठिकाणी प्रचार काय करतात की आपल्याला मतदारसंघामध्ये MIDC आणायची, ह्या शहरामध्ये MIDC आणायची। मला हा प्रश्न त्यांना विचारायचा की 50 वर्ष एक हाती सत्ता तुमच्या हातामध्ये होती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, जिल्हा बँक हे सगळं तुमच्या ताब्यात होतं, त्यावेळेस तुम्हाला MIDC आणता आला नाही, परंतु आता कुठंतरी लोकांना परत काहीतरी नादी लावायचं ते प्रकरण तुम्ही MIDCच्या माध्यमातून, परंतु लोक आता सामंजस्याने सगळ्यांना संधी देऊन झाल्यावर प्रत्येकाचा कोणाचा उपयोग त्या ठिकाणी झाला नाही, परंतु या ठिकाणी काकांचं अभ्यासपूर्वक
त्या ठिकाणी जे ह्या मतदारसंघावरती पूर्ण अभ्यास आहे, लोकांची या प्रश्नांची जाण आहे, त्याच्यावरती लोक ह्यावेळेस आता काकांना मतदान करतील. या ठिकाणी आपण लोकसभेला पाहिलं की एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या विरोधात निलेश लंकेंसारखा एक सामान्य कुटुंबातील गोरगरीब कुटुंबातील माणूस एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या विरोधात त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिला आणि त्याचीच पुनरावृत्ती ह्यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये विधानसभेला देखील नक्कीच होईल. बरंच महिने झाले, वर्ष झाले, काका एकदम फिरतायत पूर्ण मतदारसंघामध्ये. परिवर्तन होईल यावेळेस? परिवर्तन नक्कीच होणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक राजकीय जीवनात काम करत असताना काकांनी या ठिकाणी अनेक निवडणुका लढवल्या. दुर्दैवाने त्यामध्ये यश त्यांना वेळोवेळी प्राप्त झालं नाही, परंतु त्यातून न थकता न हारता कोणाचा राग मनात न धरता आपलं आयुष्य काय फक्त आपलं कुटुंब चार चौघांपुरती नसून आदरणीय ढाकणे साहेबांनी शिकवण दिली की ह्या दोन्ही तालुक्यातील ह्या मतदारसंघातील जनता आपलं कुटुंब आहे. वेळेप्रसंगी त्या ठिकाणी आपण त्यांना मदत केली पाहिजे. आज आपल्याला त्या ठिकाणी सत्तेचं माध्यम जरी नसलं, परंतु सत्तेमध्ये बसलेल्या लोकांपेक्षा देखील जास्त कामं आपण ह्या मतदारसंघातल्या लोकांची आपण वेळोवेळी मार्गी लावली. त्यामुळे प्रचंड विश्वास आहे की सत्तांतर होणारच आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेचे दोन हे भाग राष्ट्रवादीचे दोन भाग या निवडणुकीच्या याचा किती इफेक्ट जो आहे तो जाणवतो. या ठिकाणी आपण पाहिलं की दुर्दैवी गेल्या 4-5 वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये पक्षफोडीचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या दिल्लीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेत्यांनी त्या ठिकाणी केलं. परंतु जरी पक्ष फोडण्यात आले असतील, परंतु नेते कुठं जिकडे तिकडे गेले असेल, परंतु शिवसेना पक्ष असेल आणि आदरणीय राष्ट्रवादी पवार साहेबला मानणारा जे या राज्यामध्ये वर्ग आहे तो कुठेही भाजपच्या त्या ठिकाणी बळी पडलेला नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसेल की खरा पक्ष कोणता. कारण की आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेबांनी ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी जी शिवसेनाची स्थापना केली, त्या पक्षाची ज्या भारतीय जनता पार्टीने ज्यांनी मुंबईचे सगळे प्रकल्प, महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला अक्षरशः विकले, त्या लोकांच्या हाती तो पक्ष फोडला गेला. त्यामुळं लोकांना आता 100% विश्वास आहे की उद्धव ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी शिवसेनेच्या पक्षाचा न्याय येणाऱ्या काळात मिळेल. आणि अर्थात पवार साहेबांबद्दल बोलायचं ठरलं तर अशी परिस्थिती गेल्या 30-40 वर्षांमध्ये पूर्वी पण झाली होती की जेव्हा रातोरात साहेबांचे 30-40 आमदार सत्ताधाऱ्यांनी फोडले गेले, परंतु रातोरात जरी फोडल्यामुळं जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेने जे फुटीर उमेदवार होते, जे गद्दार त्यावेळेस निघाले, त्यांना त्या ठिकाणी पराभूत केलं. आणि हीच परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना ज्यांनी त्यांच्यासोबत गद्दारी केली, ज्यांना त्यांनी धोका दिला, त्या लोकांना जनता माफ करणार नाही. साहेबांनी 30 वर्षापूर्वी एक नवीन युवकांची लॉबी महाराष्ट्रामध्ये उभी केली. ह्या वेळेस देखील महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक नवीन परिवर्तन 100% होईल.